नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी आज दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आता जवळपास 5:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी उमापूरकर या ठिकाणी विविध मागण्यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहोत वंचितचे तालुका अध्यक्ष आहेत, वंचितचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी आहेत. असे विविध या ठिकाणी ग्रामस्थ उमापूरकर या ठिकाणी या अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांच्या काय प्रमुख समस्या आहेत, कशामुळे उपोषण सुरू आहे, आपण या ठिकाणी त्यांच्याकडून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. सुरू केले गेवराई पंचायत समितीसमोर काय मागण्या आहेत आपल्याला, कशामुळे उपोषण सुरू केलं आपण? आज उमापूर गावात ग्रामपंचायत येऊन किमान 2.5 वर्षे झालं, तरी त्या गावात कुठलाही समस्याला सरपंचानं हात घातला नाही. आज कुठल्या गोष्टीत कुठल्या मेंबरला विश्वासात घेतलं नाही, कधी ग्रामसभा नाही, कुठल्या गावात काय काम केलं, एक 300 रुपयाची सिमेंटची गोणी सगट कुठल्या रस्त्याला सोडलेली नाही. घंटागाडी आणून आज जवळजवळ वर्ष होऊन गेलं तरी नुसती कचरा खात उभं आहे. गटारा तशाच पडलेले आहेत, नाले तसेच पडलेले आहेत. आणि ग्रामसभाचा वेळोवेळी आम्ही मागणी करतो की उमापूर गावामध्ये तुम्ही ग्रामसभा लावा. ग्रामसभा जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत गावाचा विकास होणारच नाही. कारण जोपर्यंत गावाचा मूळ कणा काय असतो, ग्रामसभा. आणि ग्रामसभेमध्ये मूळ सामान्य माणसाचे प्रश्न बारीक बारीक कुठल्या गोष्टी ते मांडता येतात आपल्याला. ते जर मांडायचं असेल तर आपल्याला फक्त पर्याय ग्रामसभाच आहे. कारण ते नेंबरला विश्वासात घेत नाही. आज कुठल्या नेंबरला नेंबर म्हणून कधी वाटत नाही, कुठल्या समजा समाजाला त्यांनी विचारात घेतलं नाही. आज घरकुलमध्ये सगळे भ्रष्टाचार केले, आज हप्ते नाहीत. घरकुलचा मुद्दा आज अतिशय बिकट आहे. लोकांचे येहिरीचे कुशल पडलेत. आज अनेक प्रश्नाचे तुम्हाला सांगतात. 14वा 15वा जर आलेला पैसा घ्या जातो कुठं, याचा कधी हिसाब नाही. त्यांनी कुठलं काम केलं समाजाला एकालासुद्धा विचारात घेतलं नाही. आज स्मशानभूमीचे प्रश्न पडलेत, नाल्या गटाऱ्या. आज समजा परिस्थिती गावाची, पाणी 2-2, 3-3 महिन्याला 4-4 दिवस सोडतो की डायरेक्ट बंद करतो, पाणीच नाही. कुठल्या जर समजा कर्मचाऱ्याला सगळं त्यानं विचारात घेतलं नाही, त्यांचेसुद्धा पेमेंट नाहीत. म्हणजे आज हा नेमकं येणं करायचं काय नेमकं गावानं? आज एवढ्या समस्याला जर आम्ही सामोरे जायचं म्हणजे कसं ठरणार आम्ही? की आम्हाला जर समजा हा सरपंचानं आम्ही वेळोवेळी सांगितलं, शेवटी आम्हाला ग्रामसभेत विषय मांडायचे ते मांडायला त्याने आम्हाला चान्सच द्यायना. मग आम्ही BDOला अर्ज केलेत, ह्याला शिओला का निवेदन दिलं, मला कलेक्टरला दिलं. मग आमच्यावर एवढा टाईम यायला लागला कशामुळं? ह्यांनी जर समजा विकास गावाला काही ना काहीतरी दाखवणं, कुठल्या तरी कामाचं निदान त्यांनी आपल्या गावाला दाखवावं की बाबा काही ना काही गावात विचारात घेऊन किंवा ह्या मेंबर लोकांना ग्रामसभेत जर समजा आपण विषय मांडले तर बरेचसे विषय सॉल्व होतात. तो त्याची मनस्थितीच नाही. वेळोवेळी आम्ही समजा अर्ज केली, समजा व्हिडिओने आम्हाला आत्ता समजा व्हिडिओने बी समजा बोलले, त्यांनी सांगितलं की पण आम्हाला ते मान्य नाही. जोपर्यंत आमचे जी समजा बोललेलं आहेत आम्ही, आमचं मार्गी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही हे इथं आम्हाला 8 दिवस लागू 4 दिवस लागू उठणारच नाहीत. आम्ही अन्न त्याग आणि त्यागच करणार आहेत. आम्हाला तुम्हाला सांगतो जोपर्यंत चांगले गावाचे कुठले प्रश्न आणि समिती आम्हाला त्यांनी अशी बाहेरची द्यावा, तालुक्यातली नको, यांच्यावर चौकशी लावात की ग्रामसेवक आणि हे सरपंच बडतर्फी करून टाकावा. जर यांना कुठल्याच कामाचं नाही, यांना काय कामाचे, जनतेचं काय करायला लागलेत? मग हे नाही, आज तुमचे तुम्ही उपोषणाला जी बसलात, अन्नत्याग जी केले, तुमच्या अशा प्रमुख काय मागण्या आहेत ते शासनाने सोडल्या नाहीत? आमच्या प्रमुख मागण्या आहेत की बाबा त्यांना आम्हाला ग्रामसभा घ्यावात. ग्रामसभा घेतली म्हणजे त्याच्यातून आम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्ही आतापर्यंत काय आवक जावक काय तुम्ही गावात कधी करणार आहेत, काय इथून पुढं काय केलं आणि काय करणार आहेत, नंतर तुमचे पैसे किती शिल्लक आहेत, किती राहिलेत, आम्ही ह्या पैशातून ह्या गोष्टी मार्गी लावू, असं काहीतरी त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे. आणि ते आम्हाला ह्या जर विश्वासातच घेत नाही तर आम्ही काय करणार मग शेवटी? नाही, गावात असं काय अपार झाला आहे का निधीचा की तुम्ही त्यासाठी उपोषण करता? झालाय ना, गावात अपार झाला ना. म्हणजे कुठलाच तुम्ही विचार करा ना, ग्रामसभा घेत नाही म्हणजे त्या अर्थीत विचार करा तुम्ही, मग हे बजेट गेलं कुठं?
ह्या बजेटचं तुम्ही दाखे नका म्हणून मग तुम्हाला जर भेवत नाही तर तुम्ही दाखवायला पाहिजे नाही की जनतेसमोर की आत्तापर्यंत आम्ही काय कामं केलेत, किती बजेट आलं, आज ग्रामपंचायतचे किती खाते आहेत, किती कोणत्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं मार्गाने निधी येतो आणि कोणत्या मार्गाने तुम्ही निधीचं काम करतात, असं दाखवा ना तुम्ही आम्हाला काहीतरी. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे जे सहकारी आहेत राजभाऊ पोकळे, तर यांना ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं आमच्या जिल्ह्याच्या वतीनं मी आज या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेलो आहे. आणि खरोखरच ही गोष्ट आज आम्ही पाहिली, हे सगळं समोर हे वाचल्यानंतर खरोखरच म्हणजे एक दुर्दैवाची बाब आहे. गेवराई तालुक्यामध्ये जर अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार होत असेल ग्रामपंचायतीमध्ये, तर खरंच याच्यावर शासनाने एक मोठी एक समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ते न्याय दिला पाहिजे. हे बघा, आपण ज्या स्कीमा राबवतो किंवा आपण जे कामं करतो किंवा आपल्याला जे पंचायत समितीमार्फत जे कामं असतात ते सर्वसामान्य लोकांना त्यांसाठी कामं असतात, किंवा गोरगरीब लोकांचे घरकुल असतील, गावातल्या नाल्या असतील किंवा गावातले अनेक प्रॉब्लेम असतील, ते जर कामं जर योग्य दिशेने केले तर मला वाटत नाही हे उपोषण करायची पाळी कोणत्या गावातील सामाजिक कार्यकर्ते येईल म्हणून. तर आमच्या ओबीसी संघर्ष समिती वतीनं मी आदरणीय आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या वतीनं राजभाऊच्या उपोषणाला या ठिकाणी आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि मी एक या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब असतील, सन्माननीय व्हिडिओ साहेब असतील, सन्माननीय शिवसाहेब असेल, यांना एक विनंती करतो की बाबांनो, आपण याच्यामध्ये पडताळणी करा, सत्तेची चौकशी करा, आणि जर आपण त्याला योग्य जर न्याय नाही दिला तर आम्ही ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिससमोर एक आमरण उपोषण करू. आणि त्या ठिकाणी मग ते उपोषण जिल्ह्याचं होईल. आणि आमचे राजभाऊ जे सामाजिक कार्यकर्ते, राजभाऊ सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. राजभाऊ म्हणजे स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देणारा कार्य, कधी बी मी बघता ग्रामपंचायतचा विषय आहे. त्याच्यामुळं माझी विनंती राहील सन्माननीय व्हिडिओ सर असतील की यांनी याच्यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढावं आणि हे उपोषण त्यांनी सोडावं अशी आमची एक विनंती राहील. आणि ओबीसी संघर्ष समितीचा मात्र त्यांना पाठिंबा आहे. आम्ही नागडी गेवराई तालुक्याच्या वतीने बी साहेब असतील, साहेब असतील, ग्रामपंचायत उमापूरच्या समस्याबाबत, भ्रष्टाचाराबाबत ग्रामसभा न घेतल्यामुळं वेळोवेळी आमचे राजेंद्रजी पोकळे आहेत, ज्ञानेश्वर हवाले आहेत, वंचितचे जे आमचे पदाधिकारी आहेत, ह्यांनी प्रशासनाला वेळोवेळी सूचना केल्या, त्यांनी निवेदनं दिले, पण त्या निवेदनाची सूचनेची कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज ही आम्हाला उपोषण करण्याची वेळ या प्रशासनाने आणलेली. या गोष्टीचा तर आम्ही जाहीर निषेध करतो, पण यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य नाहीच झाल्या तर आम्ही अन्नत्याग उपोषण हे सोडणार नाहीत. आणि आमच्या मागण्या एक रास्त मागण्यात, एक उमापूर रहिवाशांसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मागण्यात, सरपंच होऊन ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊन 2-3 वर्ष झाले, कसल्याही प्रकारचा उमापूरच्या ग्रामपंचायतचा विकास झालेला नाही. रोड नाही, रस्ते नाहीत, नाली, पाणी नाही, मनरेगाचे कामं बोगस झालेले, जे कामं दाखविलेले करण्याचा प्रयत्न केला, जे ऑनलाईन प्रणालीला त्यांनी जे फोटो दाखविलेले ते सुद्धा फोटो बोगस आहेत, त्याचीसुद्धा आम्ही चौकशीची मागणी केली आहे. आमच्याकडे आता काही वेळापूर्वी बी साहेब आलते, त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण उपोषण मागे घ्यावे, पण आम्ही साहेब म्हणलं, आम्ही तुम्हाला जे निवेदनं दिलं त्याच्यावर तुम्ही कसल्याही प्रकारचं आम्हाला ठोस आश्वासन दिलं नाही, म्हणून आम्ही त्या उपोषण वापस घेणार नाही. जोपर्यंत प्रमुख मागणी ग्राम विस्ताराधिकारी सरपंच यांना बडतर्फ करीत नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नत्याग सोडणार नाही. काय समस्या आपल्या कशामुळे आपल्याला अन्नत्याग करण्याची वेळ आहे? उमापूर गावामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष झाले सरपंचांनी पदभार घेतलेला असून, सरपंचांनी पदभार घेतल्यापासून केवळ फक्त एक नावापुरती दाखवण्यासाठी एक ग्रामसभा घेतली. त्याच्यानंतर आता जवळजवळ 2.25 वर्षामध्ये सरपंचांनी एकही ग्रामसभा घेतली नाही. बरं, जर सरपंचांना जर समजा अडचण असेल तर ग्रामसभा घेण्यासाठी उपसरपंचांना देखील समजा एक पदभार देता येतो, परंतु ते काहीतरी बहाणे करतात. कोणीतरी वारलं आहे, कोणातरी दुखतं आहे, म्हणजे ते त्यांचे दुखणे सांगतात, ते त्यांचे कुटुंबिक सांगतात. मग तुम्ही कुटुंब पाहायचं होतं तुम्हाला, मग तुम्ही गावच्या प्रतिनिधी म्हणून किंवा गावचे प्रथम नागरिक होण्यासाठी तुम्ही एवढे उत्साही का झाला होतात? मग तुम्ही तुमचं कुटुंबच सांभाळणं गरजेचं होतं. तुम्ही गावचा विचार समजा करायलाच नको होता. आणि तुम्ही ऐन टायमाला ज्यावेळेस समजा गावाने तुमच्या वोटीमध्ये भरभरून मतं दिली
त्यावेळेस तुम्ही गावचा विकास करण्याचं सोडून तुम्ही फक्त स्वतःचा विकास करायला बघायला लागलात. आज जर पाहिलं आज घडीला तर दलित वस्त्याचा निधी पूर्णतः लुटलेला आहे. पूर्ण म्हणजे कागदोपत्री कामं दाखवलेले आहेत आणि त्याचा पूर्ण निधी उचलला आहे. परंतु तुम्हाला दाखवतो की त्यांनी आत्तापर्यंत दलित वस्तीमध्ये ना रस्ता केला आणि ना नाली केली. आत्ता 4 दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडला होता. त्या पावसामुळं हे भीमनगर आणि साठेनगरमध्ये चिखलमय वातावरण झालं होतं. त्या रस्त्यामध्ये तिकडं रोडला आजही चिखल एवढं पाणी साचत आहे. मग तिकडं लोक राहत नाहीत का? त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्या पाणी साठल्यामुळे तिथं गटार झाल्यासारखं होतं, तिथं मच्छर होते, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मग ही समस्या सोडायची कोणी जर आता प्रशासनाने काय सहकार्य केलं पाहिजे, काय आपल्या समस्या सोडल्या पाहिजेत? प्रशासनाकडं आमची एकच मागणी आहे. तशी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी म्हणजे आम्ही 13 तारखेपासून सुरुवात केलेली आहे. 13 जानेवारीपासून 13 जानेवारीला गटविकास अधिकारी साहेबांना निवेदनामार्फत एक सूचना देण्यास सांगितली होती की त्या 26 जानेवारी रोजी उमापूर येथे ग्रामसभा इन कॅमेरा ग्रामसभा घेण्यात यावी. परंतु त्यांनी गटविकास अधिकारी साहेब यांनी सरपंच आणि उमापूरचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना सूचना देऊन देखील त्यांनी 26 जानेवारी रोजी त्यांनी ग्रामसभा घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही 27 तारखेला ग्रामपंचायतसमोर निदर्शने करून त्याच तारखेला 27 तारखेला इथं त्यांनी ग्रामसभा नाही घेतली म्हणून ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि सरपंचावर बडतर्फी करण्यात यावी ह्याची देखील मागणी केली होती. त्याच्यानंतर मग 4 तारखेला एक उपोषणाचं आम्ही अल्टिमेटम दिलं होतं 4 फेब्रुवारीसाठी. तर त्या दिवशी आम्हाला स्वतः गटविकास अधिकारी साहेबांनी केबिनमध्ये बोलून घेतलं आणि ग्रामसेवकांनी सरपंच यांच्या सूचनेनुसार की 31 मार्च रोजी आम्ही ग्रामसभा घेत होतो. आम्हाला असं लेखी आश्वासन दिल्यानंतर मग आम्ही ते तात्पुरतं आंदोलन स्थगित करून पुढे ढकललं. त्यांनी 31 मार्च रोजी देखील ग्रामसभा घेतली नाही. उलट त्या दिवशी 31 मार्च रोजी उमापूर ग्रामपंचायतला कुलूप लावून हे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे दोघंही फरार होते. आणि जर ग्रामसभा घेत का नाहीत ह्याची अडचण अशी समजा यांनी कुठेतरी भ्रष्टाचार केला आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे ना, त्याच्यामुळे ग्रामसभा घेत नाहीत. आम्ही माहितीच्या अधिकाराखाली आतापर्यंत समजा 15 वित्त आयोगातून समजा किती निधी कुठं वापरला आहे, दलित वस्तीसाठी किती निधी वापरला आहे, किती आलता, कुठं खर्च केला आहे, त्याची मागणी आम्ही केली. 13 जानेवारी रोजी आम्ही समजा माहिती अधिकार टाकला होता. आज जवळजवळ 15 एप्रिल आहे, 3 महिने होऊन गेले. त्याची हे देखील झाली, अपील देखील झाली, सुनावणी झाली, तरी देखील ते माहिती देत नाही. म्हणजे कुठेतरी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. आणि व्यक्तिगत समजा कोणाच्या जाण्याची गरज नाही, परंतु जर विचार जर केला तर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रशासकीय अधिकारी म्हणजे अक्षरशः 24 तास मध्यधुंद अवस्थेत असतात. मग हे काय गावचा विकास करणार आहेत? म्हणून त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला उच्चस्तरीय गेवराई तालुक्याच्या बाहेरील वरिष्ठ उच्चस्तरीय पदाधिकारी यांच्यामार्फत त्या समिती स्थापन करून चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं. तसंच जे सरपंच आहेत त्यांना गावचा घेणं देणं नाही, त्या सरपंचांना देखील बडतर्फ करण्यात यावेत. ही आमची प्रामुख्याने पहिली मागणी आहे. धन्यवाद. एक चळवळ कशी असते ते या राजूभाऊ पोकळे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला ओळख व्हावी यासाठी राजूभाऊ पोकळे हे अनेक दिवसापासून लढतात. अनेक गावातल्या अनेक समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात. पण त्या समस्या मांडत असताना सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो हे कसलेही विचारत न घेता, विचार म्हणजे ग्रामसभा घेणं बंधनकारक असताना ग्रामसभा आतापर्यंत कोणतीच ग्रामसभा घेतलेली नाही. 5/11/2023 ग्रामपंचायत स्थापन झाली. तेव्हापासून आतापर्यंत 28 महिने होत आले, एकही ग्रामसभा न घेता संपूर्ण कामे बोगस कागदपत्रे दाखवून बिले उचललेली आहेत. आणि त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांनी स्वतः जे ऑनलाईन प्रणालीवर जे शासकीय ॲप आहे त्या ॲपच्यावर जे फोटो अपलोड करतात ते सुद्धा बोगस फोटो अपलोड केलेले आहेत. काही ठिकाणी गेवराईचे फोटो अपलोड केलेले आहेत, काही ठिकाणी उमापुरामधलेच अनेक बाजूचे गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पण जलजीवन हे 4.5 कोटीची योजना आहे, पण त्या 4.5मध्ये 2.25 कोटी आतापर्यंत उचललेले, पण त्या पाण्याच्या योजनेचा बी आतापर्यंत कुठेही काम झालेलं दिसत नाही. काही 25% झाले असेल आणि 25% झालेले समजू आपण, पण कुठेही ISI मार्गाचे कुठे पाईप टाकलेले नाहीत.
नॉन आय एस आय पाईप टाकलेले आणि 705 लोकांचे नळ योजना दाखवलेली, पण प्रत्यक्ष त्या 705 लोकांना नळ जोडणी झालेली आहे का? स्वतः आपण पत्रकार या नात्याने आपण गावात पाहणी करावी आणि प्रशासनाला बी आपल्या माध्यमातून सांगावं की जेणेकरून ह्या ग्रामपंचायतची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करावी आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर भ्रष्टाचार झाला असेल तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून या ग्रामपंचायत बरखास्त करून टाकावी, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. दुसरी एक, ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारी असो, 2 ऑक्टोंबर असो, 15 ऑगस्ट असो, हे राष्ट्रीय सण आपण मानतो. ह्या सणाला ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, पण एक ग्रामसभा न घेता ग्रामपंचायत अधिनियम कलम 8 अन्वये ग्रामसभा न घेतल्यामुळे यांचं पदभार रिक्त होतं आहे. हे कायद्यात तरतूद आहे. कलम 7 अनुसार बी त्या दर्शनी भागात तुमच्या जे कामं केले आहेत, गावात ग्रामसभा घेतली किंवा एखादं काम काय दाखवलं, त्या कामाचं नाही का तुम्हाला संपूर्ण त्या गावामध्ये दौंडी देऊन नाही का तुम्हाला ते दाखवावं लागतं. पण ते कसल्याही शासनाच्या टोटल जे GR निघतात किंवा अनेक जे योजना आहेत त्याची तात्काळ पायमल्ली केलेली आहे. दुसरी एक गोष्ट, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आतापर्यंत जे काय कामं केलेले आहेत, जे पैसे उचललेले, हे लाखोंचा भ्रष्टाचार आहे. ह्या 28 महिन्यामध्ये 1 रुपयाचंही कुठंही काम केलेलं नाही. प्रत्यक्ष गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये बघितलं तर जिकडे तिकडे कचरा कुंडी, नालीचं पाणी रस्त्यावरच आहे, स्वच्छता नाही. कुठे नाही का शासकीय एका जागेवर फक्त 2-3 बरास नाही का हे गट्टू टाकलेत, त्याचं 4.5 लाख रुपये बिल उचलले. स्ट्रीट लाईट कुठेही बसवले नाही, पण त्याच्या फक्त बोगस फोटो दाखवून 4.5 का 5 लाख रुपये नाही का बिल उचललेले आहेत. हे अनेक भ्रष्टाचार आहे, असं सांगायला गेलं तर भरपूर आहेत आणि त्याचे पुरावे आमच्याकडे. पण काय आपली काय मागणी असणार आहे? प्रमुखांनी काय मागणी आमची आपली? प्रमुखांनी हीच मागणी आहे की शासनाने ग्रामसभा ही तात्काळ घेण्यात यावी. त्या ग्रामसभेमध्ये जे काही आतापर्यंत 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोगच्या माध्यमातून जो निधी मिळालेला आहे तो कशा प्रकारे खर्च केला, ते त्यातून आपण काय खरेदी केलं किंवा गावामध्ये कोणत्या योजना राबवल्या, दलित वस्तीच्या असो किंवा वस्ती सुधार योजनेची असो, ज्यामध्ये काय तुम्ही काय कामं केले हे प्रत्यक्ष लोकांसमोर मांडावे. आमचे वैयक्तिक कामं काही नाही, पण जे जनतेसमोर मांडावे. असे स्वतः योजना न राबवता हे कागदपत्र, ह्याला संपूर्ण सरपंचाला सहकार्य, ग्रामविकास अधिकारी हा सर्वात भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे यांना तात्काळ निलंबित करावं, ही आमची प्रामुख्याने मागणी. जी उपोषणाला बसलात, नेमकं कशात भ्रष्टाचार झाला आणि तुमची काय मागणी असणार आहे? गावात 13 वित्त आयोग, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग याचे आतापर्यंत एकही कुठं कामं नाही आहेत. फक्त यांनी काय केलं, बिलं उचललीत. कुठले तरी दुसऱ्या गावाचे जाऊन बोगस नाल्याचे फोटो काढायचे, त्याचे टॅगिंग करायचे, अधिकारी लोकांना पैसे द्यायचे, असे करून यांनी बिलं उचललीत. गाव आम्हाला आपली मागणी काय असणार आहे? शेवटची मागणी काय असणार आहे आपली? आमची मागणी जे आतापर्यंत जेवढे गावात या 28 महिन्यात जेवढे बिलं उचललेत तेवढे त्यांनी विकास काय केला आहे आणि ते बिलं कशा पद्धतीने उचललेत आणि ते कोणत्या कामावर उचललेत ते त्यांनी एकदा जनतेसमोर दाखवावं. आणि आतापर्यंत ना ग्रामसभा दर महिन्याला व्हायला पाहिजे, तर ग्रामसभा पण होत नाही.